नमस्कार, मी गौरी पाटील तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते। तर लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलंच की आम्ही गोवा ट्रिपला निघालो, तर त्याच्या पुढचाच हा एपिसोड आहे। तो पण ब्लॉग खूप छान आहे, तर तुम्ही बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच आय बटनवर देते, नक्की बघा। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील। सो लेट्स गेट स्टार्टेड। हॅलो, गुड मॉर्निंग। सो दिस इज डे 2। रात्री खूप थकलेले, त्यामुळे ते लास्टला एंड वगैरे काही नाही केलं। आपल्याला 6 वाजता निघायचं, तरी पण आता 6:30 वाजले। आता आपण जाणार आहोत इकडनं डायरेक्ट गोवा, पण दुपारचं जे जेवण आहे ते आपलं गगनबावडा इथे असणार। तर सगळेजण तिकडे नाश्ता करतायत। माझा नाश्ता झाला आणि थोडा पाऊस पण पडतोय। तर काल आपल्याला रंकाळ लेक करायचं होतं, पण ते राहिलं, त्यामुळे मग आता मी आणि आकांक्षा आम्ही दोघी चाललोय। मग आपली बस जी आहे ती याच रूटने जाणार आहे, सो आम्हाला पुढे पिकअप करेल। सो लेट्स गो। तर आता आम्ही इथे आलेलो आहोत। काल आपण जिथे राहिलो तिथून फक्त 2-3 मिनिटं वॉकिंग आहे डिस्टन्स। सो आम्ही आलो आता, आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा रंकाळ लेक आहे। खूप छान वाटतंय, पाऊस चालू आहे मस्त बारीक बारीक, आणि थंड वाटतं एकदम। कोल्हापूरमध्ये प्राचीन 6 वसाहती होत्या, त्यापैकी एक वसाहत म्हणजे रंकाळा। हे एक स्वतंत्र गाव होतं, पण नंतर लोकांची वस्ती वाढली, कोल्हापूर शहर वसलं, आणि आता रंकाळा हे कोल्हापूरचा एक अविभाज्य घटक बनून गेले। तलावापासून महालक्ष्मी मातेचं मंदिर साधारणतः अर्धा किलोमीटर लांब असावं। रंकाळा तलावाच्या मध्ये संध्यामठ नावाचं एक मंदिर आहे। तर आम्ही 5 वर्ष आधी पण कोल्हापूरला आलेलो, तेव्हा पण ही अशीच ट्रिप होती। तर तेव्हा रात्री आलेलो इथे, म्हणजे रंकाळ लेकला। सो मस्त वाटत होतं तेव्हा। या साईडला सगळे मागे स्टॉल्स लागलेले असतात लाईनशी, आणि लाइटिंग वगैरे छान ॲम्बियन्स असतो, मस्त वाटतं। आणि बोटिंग पण असतं, पण दिवसा असतं। आता पण ॲक्च्युली आपण खूप सकाळी आलो, त्यामुळे आता बंद आहे। मे बी 10-10:30 पर्यंत ती चालू होत असेल। आमची बस आता आले आणि आता जाऊ। अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मा मरणाते वारी, नारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुर। रंकाळा तलाव बघून देवबाप्पाचं स्मरण करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला। सोबत तुम्हा सगळ्यांना घेऊन प्रवासातली गंमत अनुभवायला। लग्न झाल्यापासून माझी अर्धांगिनी करते माझी सेवा। लग्न झाल्यापासून माझी अर्धांगिनी करते माझी सेवा, म्हणून मला तिचा वाटतो हेवा। आणि त्यामुळेच मी आज तिला घेऊन चाललो फिरायला गोवा। चुटकुला नाही, हे आपल्या उखाण्यासारखं आहे। मंत्र भजन बोल। काठ गारवारा त्यावर झोंबला जणू ओतले माठ, गारवारा त्यावर झोंबला जणू ओतले माठ, खडखडले दातावर दात, खडखडले दातावर दात, थरथरली यौवनी, अन हिरव्या हिरव्या मनामध्ये टप टपलं पाणी, हिरव्या हिरव्या मनामध्ये टप टपलं पाणी। आता आम्ही थोडा वेळ इकडे थांबलोय, खूप पाऊस पडून गेला आणि आता मस्त धुकं पसरले सगळीकडे, तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल। तर गाडी मागे लावली आहे आणि आता आपण गगनगिरी आश्रम आहे तिथे आलोय। सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता, बोर्ड नाही दिसत आता इथे
इथे बऱ्याचशा गाड्या लागलेल्या आहेत, पण आपली मोठी बस आहे त्यामुळे ती येत नाही आतमध्ये, म्हणून मग आपण मागेच लावली. तर गगनबावडा घाटात गगनगिरी महाराजांचा मठ आहे. खूप प्रसन्न वाटतं इथे. पावसाची रिपरिप चालू असल्याने धुक्याची सुंदर चादर पसरलेली आहे आणि हे सगळं दृश्य मनाला, डोळ्यांना भावणारं आहे. तर आताच मी आश्रमात जाऊन दर्शन. असा रस्ता आहे खाली जायला. याच रस्त्याने आपण आधी वर आलो. हे सगळं धुकं आहे इकडे. आम्ही येते ना आहे. मंदिर गोंगट करी, मंदिर गोंगट करी, टोपीवाल्याच लगीन भारी, बेडूक बाजा करी. अरे वा. अशा प्रकारे गाणी गात एकमेकांना कोरस देत मज्जा करत आम्ही पुढे निघालो. तर गगनगिरी महाराजांचं जे आश्रम आहे तिकडे आपण जाऊन आलो आणि त्यानंतर बराच पाऊस होता, मग मी भिजली वगैरे, म्हणून मग चेंज वगैरे अर्ध्या रस्त्यात आपण एका ठिकाणी जेवायला थांबलेलो. असं मंगल कार्यालय होतं, तिकडे थांबलो. आता जेवण वगैरे झालं तर थोडं थोडं शूट केलं, जास्त नाही केलं. खो खो वगैरे पण खेळलो, ते पण शूट आहे, ते सगळं तुम्हाला बघायला मिळालंच असेल. तर आता आपण जाणार डायरेक्ट गोवा. हॅलो, सो आम्ही फायनली आता गोव्यामध्ये पोहोचलेलो आहोत. 6 वाजून गेलेले आहेत आणि आपण आता क्रूजमध्ये जाणार आहोत. तर 7:30चं टायमिंग होतं क्रूजसाठी, पण आता थोडासा उशीर झालाय. सो आता आम्ही जातोच आहे. एक चप्पल नको पाडू. दॅट्स इट फॉर टुडे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.
आहे.